रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपण हास्य कुठे आणि कसे या विषयावर विवेचन करणार आहोत. साहित्यामध्ये जे नवरस आलेले आहेत, शृंगार वीर करुण हास्याद्भुत भयानका, यात हास्य जो रस आहे तो सर्व रस प्रधान असं म्हटलं आहे. आणि हास्य रसाचा स्थायी भाव आनंद आहे. तेव्हा आनंद सर्वांनाच हवा असतो हो. जीवनामध्ये जर आनंद नसेल तर माणूस जगूच शकत नाही. आनंदाच्या आशेवर तरी माणूस जगतो आणि आनंद केव्हा तरी मिळतो म्हणून माणूस जगतो. तेव्हा हास्य हे असलं पाहिजे, पण त्या हास्यालासुद्धा बरेच अपवाद आहेत. ते अपवाद टाळून आपण हसलं पाहिजे. म्हणजेच काय, स्थलकालाचे भान असले पाहिजे. स्थल म्हणजे ठिकाण. समजा स्मशानामध्ये आपण गेलेलो आहेत, म्हणजे अग्नी द्यायचा एखाद्याला आणि तिथे आपण बसलेलो आहोत, समाज तिथे बसलेला आहे, ते जे स्थल आहे स्मशान, तिथे हास्य नाही चालत. कारण तिथे असं म्हटलेलं आहे की तिथे भलते नाना भलते ठाई, भलतं भलत्या ठिकाणी आणू नका. समय जाना समय जाना, भलते नाना भलते ठाये, समय जाना समय जाना. समय म्हणजे दुःखाचा प्रसंग आहे. दशक्रिया विधीला सगळे लोक जमलेले आहेत, दुःखाचा प्रसंग आहे, ते सगळं चाललेलं आहे. आणि त्यावेळी जर तुम्ही हास्याचे फवारे उडवले, विनोद केले, तर ते विसंगत होईल. तिथे ते योग्य होणार नाही, दूषणास्पद होईल. तेव्हा समय जाणा भलते नाना भलते ठाई. वेळ नीट पहा. आणि स्थल म्हणजे स्मशानामध्ये विनोद नाही चालायचे, तर तिथे ठिकाणच तसं पाहिजे. आणि हास्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तिथे तर हसलंच पाहिजे. तिथे हसतच नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की बाबा, अकारण हास्य करे, नको त्यावेळी हसतो, हे करतो, मग बोलायला लागतो. अरे हसून तरी घे आणि मग बोल. हसणं ते एकाच वेळी करायला सुरुवात करतो, म्हणजे काही ना अशी खोड असते. तर समर्थ स्वामी म्हणतात, अकारण हास्य करी, कारण नसतं काही काही माणसं हसतात. विवेक सांगता न धरी, विवेक सांगितला तर मग तिथे ऐकत नाही, पण हास्य कारण नसताना हसतो. पण विवेक महत्त्वाचा आहे. जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख. दासबोधामध्ये समर्थांनी 150 मूर्खांची लक्षणं सांगितलेली आहेत. त्यापैकी हे एक लक्षण आहे. तेव्हा अकारण हसू नका, चुकीच्या ठिकाणी हसू नका, चुकीच्या वेळी हसू नका. एखाद्याची खोड काढून व्यंग्य पाहून नाव घेऊन मुद्दाम जाणीवपूर्वक हसू नका, कारण त्याचा तो अपमान होऊ शकतो. तेव्हा समर्थाने असं एका ठिकाणी म्हटले, टवाळा नावडे विनोद. जे टवाळखोर असतात ना, त्यांना विनोद आवडत नाही, असं समर्थांचं म्हणणं आहे. म्हणजे टवाळखोरांना विनोद आवडत नाही याचा अर्थ काय होतो की टवाळखोर टवाळ्या असले की आवडतात. म्हणजे टवाळीचे जर विनोद असतील तर मग त्यांना आवडणारच ना, कारण विनोद प्रत्येकाला आवडतात. विनोद न आवडणारे काही जे लोक असतात ना, ते अपवादात्मक असतात. ते कोण असतात? वेडा. त्याला विनोद आवडत नाही, त्याला विनोद सांगितलं तर कळणार नाही. पण वेडा एकटाच असतं की बऱ्याच वेळा वेडे हसताना मी पाहिले, आपलं मनानेच हसतात ते. हास्य त्याला पण आवडतं. स्थितप्रज्ञ ज्ञानीसुद्धा स्मित हास्य का होईना पण हास्य तो करत असतो. जीवनमुक्तसुद्धा स्मित हास्याने हसतो. उदास भाकास आणि गंभीर प्रवृत्तीच्या लोकांना मात्र हास्य आवडत नाही. उलट दुसरा कोणी हसला ना तर त्याला म्हणते, गाबस काय दात काढतो, उगीच इथं हसायचं नसतं, कीर्तनात हसायचं नसतं. हास्याचे विनोदाचे कार्यक्रम असले तरी लोक काय गंभीर प्रवृत्तीचे हसत नाहीत. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हास्य हा जरी एक रस असला ना, तरी तो हास्य करताना 2-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्थायी भाव त्याचा काय आहे? आनंद होणं. आणि
त्याचा विनोद विनोदाने हसायचं म्हणजे त्याला विसंगती हा एक त्याचा महत्त्वाचा भाग आहे. विसंगती असल्याशिवाय हसूच येऊ शकत नाही किंवा विडंबन असलं पाहिजे. कोणाचं ते विडंबन केलेलं आहे की मग मात्र माणूस खदखदून हसतो. निर्मळ मनाची माणसं, साहित्यातली माणसं खदखदून हसतात आणि काही माणसं हलकट, कुचकट, फोलकट आणि अशा प्रकारची जी माणसं असतात ना आतल्या गाठीची, ती मात्र माणसं हसत नाहीत कधीच. आणि अशा माणसाला माझ्या कपाळात विनोद सांगायचं, साहित्य सांगायचं लिहू नको असं एका साहित्यिकाने ब्रह्मदेवाला विनंती केलेली आहे. तो म्हणतो ब्रह्मदेवाला, हे ब्रह्मदेवा, माझ्या कपाळामध्ये सगळं लिही, ते मी सहन करीन, सगळे दुःख लिही, पण निरस उदास भाकास माणसाला विनोद सांगायचं माझ्या कपाळात लिहू नको. कारण विनोद सांगितलं तर तो हसतच नाही आहे, गंभीर बसलेलं असतं, जणू काय कोणाला तरी पोचून आला आहे आणि सगळ्या जगाचं ओझं काय त्याच्यावरच त्यांनी डोक्यावर घेतलं आहे. अशा प्रकारचा जो माणूस आहे तो माणूस हास्य रस सांगणाऱ्याचा सुद्धा रसभंग करू शकतो. अशा प्रकारची काही माणसं असतात आहेत. तेव्हा विनोद कुठे, कसा, केव्हा, कोणता करावा, अश्लील फाजील विनोद टाळलेच पाहिजे. आणि व्यक्ती तितक्या प्रकृती असतात हो, काही ना ते नाही म्हणजे नाहीच आवडत, नाही आवडत तर गप तरी बसावं ना. पण विनोद आपल्या आता जवळजवळ आपल्या चॅनलवर 2000चे जवळजवळ विनोदच झालेत व्हिडिओ. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना काही विनोद नाही आवडले, म्हणजे त्याची दुसरी बाजू जी आहे ना तीच पाहतात. कारण त्यांची प्रकृती गंभीर असते. हसण्याच्या ऐवजी त्यांना वाटतं विनोद हे दात काढून हसतं, कीर्तनकारण विनोद सांगतो. अरे विनोद हे साहित्य आहे, नवरसातला एक रस आहे, त्यातला रस घ्यायचा टाकून देतात लोक आणि दुसरा विषय पाहून तो हसायचं टाळतात. अशा प्रकारची सुद्धा काही माणसं असतात. तेव्हा अश्लील फाजील ते विनोद टाळलेच पाहिजे. तेव्हा हसा, पण जरा भान ठेवून हसा, हसत राहू नका. सतत हसलं ना तर माणसं म्हणते वेडाच आहे, सहज हसतो हा. हसत राहू नका, पण हसल्याशिवाय राहू नका. उचित प्रसंगी हसलं पाहिजे आणि हास्य जीवनातलं एक रसायन आहे. श्रोते हो, जय हास्ययोग. सगळ्यांनी हसत राहा, आनंदी राहा. हा व्हिडिओ इतरांना टाका, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरे.